रामटेकमध्ये काँग्रेसचा हात सध्या संकटात सापडला। एकीकडे रश्मी वर्वेंचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानं ते प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलंय, तर दुसरीकडे किशोर गजभिये हे नॉट रिचेबल झाले। त्यामुळे ते आणखी एक धक्का देणार का अशी चर्चा आता सुरू आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा या जागेसाठी आग्रह सुरूच आहे। काँग्रेसचा हात रामटेकमध्ये आपल्याला संकटात दिसतोय। आधी बर्वेंचं जात प्रमाणपत्र रद्द झालं, किशोर गजभिये हे नॉट रिचेबल झाले, तर सुरेश साखरे हे आता या जागेसाठी आपल्याला आग्रही पाहायला मिळतात। तर रामटेकमधील काँग्रेसचे बंडखोर किशोर गजभिये हे नॉट रिचेबल आहेत। किशोर गजभिये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता नाहीये। आज 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। किशोर गजभिये यांनी उमेदवारी मागे घेतली नाही तर रामटेक मतदारसंघामध्ये काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यामध्ये लढत होणार आहे। पण किशोर गजभिये यांच्या बंडखोरीमुळे मतविभाजनाचा काँग्रेसला मोठा धोका निर्माण झाला। तर रामटेकच्या जागेवरती मागच्या 5 टर्म पासून शिवसेनेचाच खासदार निवडून आलाय, त्यामुळे रामटेकच्या जागेवरती शिवसेनेचा पहिला हक्क आहे। काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने ही जागा लढवावी अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेतनं बंडखोरी केलेल्या सुरेश साखरेंनी मांडलेली आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत हे उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहेत आणि आपल्यासोबत आहेत रामटेकहून ठाकरे गटाचे बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलेले सुरेश साखरे आहेत। पूर्व विदर्भ संघटक आहेत ते ठाकरे गटाचे। काय सांगाल, गेले 2 दिवस कालचा आणि आजचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता। तुम्ही आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, तुम्ही अर्ज मागे घेणार की काही पक्षनेत्यांशी काही बोलणं झालंय? पक्षनेत्यांशी बोलणे झालेलं आहे माझ्या, आणि त्यांनी सांगितले की महाविकास आघाडीचा धर्म पाळा। वरिष्ठ नेत्यांसोबत माझं बोलणं झालेलं आहे, परंतु अजून मी निर्णय घेतलेला नाही आहे, कारण की ही आमच्या हक्काची सीट होती। आम्ही 5 वेळा ही शिवसेना सीट जिंकलेली आहे आणि त्यामुळे आमच्या हक्काची सीट असून काँग्रेसनी दबावापोटी ही सीट आपल्या खात्यात घेतली आणि ज्या उमेदवाराला ती सीट दिली त्यांचाही फॉर्म रिजेक्ट झालेला आहे। ही सुवर्ण संधी होती, त्यामुळे मला वाटते की आपण जर हे चुनाव लढलं तर निश्चित ती माझा विजय होईल, म्हणून मी अजून निर्णय घेतलेला नाही आहे। पक्षाकडूनही काही दबाव येतोय का किंवा मनधरणी करतायत का तुमची, आणि तुम्ही मग कधीपर्यंत निर्णय घेणार? नाही, दबाव तर येत आहेत नेत्यांचे, वरिष्ठ नेत्यांचे, परंतु अजून मी निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे 3 वाजेपर्यंत वाट बघा। मागे घेणार की नाही घेणार हे कधीपर्यंत, म्हणजे 1-2, कारण 3 वाजेपर्यंतची वेळ आहे। 3च्या अगोदर तुम्हाला कळेल काय आहे तर ते। कॅमेरामन मंगेश हस्तकचा जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। आणि या सगळ्या घडामोडींविषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, एकीकडे मवियानं दिलेला अधिकृत उमेदवार तिकडे कोर्टामध्ये लढण्यासाठी तयार आहे, दुसरीकडे आपण बघतोय की काँग्रेसमधनं आधी बंडखोरी, त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेमधनं बंडखोरी। या सगळ्या तिढ्याकडे कसं बघायचं, याचं विश्लेषण कसं करायचं? गुरु, आता काँग्रेसच्या पाठीमागचं रामटेकच्या जागेसाठी जे संकट आहे ते काही कमी होत असतानाचं चित्र नाही आहे, कारण एकीकडे ठाकरे गटाचे बंडखोर आहेत सुरेश साखरे, ते देखील बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि ते काही अर्ज मागे घेतील की नाही हे अजूनही पक्क ठरलेलं नाही आहे। पक्ष नेतृत्वांशी बोलणं सुरू असल्याची त्यांनी माहिती दिली आहे। दुसरीकडे काँग्रेसमधूनच वंचितच्या AB फॉर्मवर उमेदवारी अर्ज दाखल केलेले किशोर गजभिये हे सध्या नॉट रिचेबल आहेत। आता जवळपास 2 ते 2.25 तासांचा कालावधी उरलेला आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी, आणि किशोर गजभिये नॉट रिचेबल आहेत। त्यामुळे त्यांच्यावर शंका येते की ते मागे घेणार की नाही मागे घेणार।
किशोर गजभिये यांचा जर विचार केला तर ते माजी IAS अधिकारी आहेत. 2014 ते बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर उत्तर नागपूर विधानसभेमधून ते उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. त्यावर ते निवडणूक दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडनं रामटेकमधूनच त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत तिकिटावर ते लढलेले होते आणि 4,68,000 इतकी मोठी मतं त्यांनी प्राप्त केलेली होती. ते जर निवडणुकीच्या रिंगणात राहिले तर नक्कीच काँग्रेसला याचा फटका बसू शकतो. ते एक दलित चळवळीतील आणि खास करून आंबेडकरी चळवळीतील ते नेते आहेत आणि आंबेडकरी जनतेतील एका प्रतिनिधीला प्रतिनिधित्व मिळावे अशी भावना आपल्या मागे असल्याचं ते सांगतात आणि त्याच कारणास्तव त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता असं त्यांनी त्या दिवशी सांगितलेलं होतं. त्यामुळे जी नाराजी आहे की आंबेडकरी मोठ्या प्रमाणात इथे जनता आहे, मतदार आहेत आणि त्यांना डावलून जे अनुसूचित जातीतील इतर जे घटक आहेत त्यांना उमेदवारी देण्यात येत आहे आतापर्यंत. त्यामुळे आपला उमेदवार असावा अशी कुठेतरी भावना होती आणि त्याच अनुषंगाने आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. सध्या त्यांचा फोन नॉट रिचेबल येतोय. ते उमेदवारी अर्ज मागे घेणार की नाही घेणार बरोबर. त्यामुळे आता रामटेक जागेवरचा पेच कसा सुटतो हे आपल्याला बघायचं. धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी.